नमस्कार. NDM महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मी धैर्यशील ढगे. पाहूयात बातमी. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात सर्वपक्षीय तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात सुंदरराव सोळंके महाविद्यालयापासून झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून निघत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी विद्यार्थ्यावर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा निषेध व्यक्त करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मोर्चामध्ये विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगतसिंग यांची प्रतिमा घेऊन घोषणाबाजी करत आंदोलकांनी विद्यार्थ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली. NDM महाराष्ट्र न्यूज, माजलगाव. जी अराजकता माजलेली आहे, शिक्षण क्षेत्र असेल, कुठलंही क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये आता अराजकता माजलेली आहे. त्याच्यावर आता लक्षात आलेलं आहे की आता लोकशाही संपुष्टात आलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी आता हुकुमशाहीच्या विरोधामध्ये संपूर्ण देशातल्या पुरोगामी विचाराच्या लोकांनी आता एकत्र येण्याची गरज आहे. आजचं जे आंदोलन केंद्र सरकारनं जंतर मंतरचं हे जे आंदोलन हरवून पाडलं, त्या हरवून पाडलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ संपूर्ण देशामध्ये ठिकठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे. त्याच आंदोलनाचा भाग म्हणून आपण या ठिकाणी माजलगाव तहसील कार्यालयावर तहसीलदार यांना एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आणि या निवेदनामध्ये आपण सांगितलेलं आहे की धर्मेंद्र शास्त्री यांनी तात्काळ जर राजीनामा दिला नाही तर धर्मेंद्र प्रधान यांनी जर राजीनामा दिला नाही तर एक मोठं आंदोलन देशभर आता सुरुवात झालेली आहे. या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे.